नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमच्या वोटर आय डीची स्लिप म्हणजेच तुमची मतदान कार्डची जी काही स्लिप आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता. ज्यामध्ये या स्लिपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. तुमचं मतदान कुठे आहे, कोणत्या खोलीमध्ये आहे, सगळी माहिती तुम्हाला या स्लिपमध्ये मिळते. आता ही स्लिप कशी काढायची एका मिनिटामध्ये सांगतो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधून या वेबसाईटवरती यायचं आहे. electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमची वोटरची स्लिप डाउनलोड करण्यासाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे सर्च बाय इपिक नंबर, दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स आणि तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल नंबर. पहिला ऑप्शन आहे सर्च बाय इपिक, यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे इथे मतदान कार्डचा नंबर असेल तर तुम्हाला या बॉक्समध्ये इपिक नंबरच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून कॅप्चा टाकून तुम्ही डायरेक्टली तुमचं नाव जे आहे ते सर्च करू शकता. म्हणजेच तुमची वोटर स्लिप तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. जर भरपूर जणांकडं मतदान कार्डचा नंबर नसतो तर तुम्ही दुसरा ऑप्शन निवडायचा आहे सर्च बाय डिटेल्स. सर्च बाय डिटेल्स हा दुसरा ऑप्शन निवडल्यानंतर आपलं इथे आता महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आता आपण नावानुसार इथे आपण आपली वोटर स्लिप डाउनलोड करू शकता. नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे. फर्स्ट नेममध्ये नाव स्पेस आडनाव टाकायचं. खाली रिलेटिव्ह नेम म्हणजे वडिलांचं किंवा हजबंडचं नाव, वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वय, एज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि अंदाजे एज तुमचं किती आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर लोकेशन डिटेल्स म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तुमचा असेंब्ली विधानसभा म्हणजेच मतदारसंघ तुमचा कोणता आहे, ज्या ठिकाणी तुमचं मतदारसंघ येईल तो मतदारसंघ तुमचा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर खाली कॅप्चा कोड विचारलाय, जो काही कॅप्चा कोड आहे तो आहे तसा इथे टाकायचा आणि खाली सर्च बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. माहिती व्यवस्थित टाका म्हणजे तुमचं नाव शोधायला तुम्हाला सोपं पडेल. जसं तुम्ही व्यवस्थित माहिती टाकली, सर्च केलं तर पाहू शकता इथे आपल्याला भरपूर अशी नावं दाखवली जातील. यामध्ये आपलं नाव आहे का नाही हे एकदा चेक करायचं आहे. जिथे आपलं नाव दिसतंय, आपल्या वडिलांचं नाव दिसतंय, आपलं वय अंदाजे तिथे दिसतंय ते किती आहे, तसेच आपलं मतदान कुठे आहे ते दिसतंय, तर ते आपलं नाव आहे. ते आपलं नाव इथे चेक करायचं आहे. डाव्या साईडला स्क्रोल करायचं आहे. डाव्या साईडला असं ढकलल्यानंतर तुम्हाला इथे शेवटी एक ॲक्शनमध्ये व्ह्यू डिटेलचा एक ऑप्शन दिसेल. या व्ह्यू डिटेल्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यू डिटेल्सवरती जसं क्लिक कराल तर ही वोटर स्लिप तुमच्यासमोर येईल, ज्यामध्ये तुमचं नाव, आडनाव, रिलेटिव्ह नाव, तसेच एज किती आहे, जेंडर, इपिक नंबर सुद्धा येईल. इपिक नंबर म्हणजे मतदान कार्डचा नंबर सुद्धा तुम्हाला यावरती दिसेल. त्यानंतर स्टेट, त्यानंतर आपला मतदारसंघ कुठला, पोलिंग स्टेशन कोणतं आहे जिथे आपल्याला मतदानाला जायचं आहे, तसेच आपला पार्ट नंबर असेल, सिरियल नंबर, कोणत्या खोलीमध्ये आपलं मतदान आहे आणि मतदान कधी आहे, पोलिंग डेट ते पण दाखवेल. 20/11/2024 रोजी बुधवारी मतदान आहे असं दाखवते. त्यानंतर खाली वोटर इन्फॉर्मेशन प्रिंट यावरती क्लिक करायचं आहे. एक PDF जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल. ही PDF तुम्हाला जपून ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला मतदान उद्या आहे तर उद्या तुम्ही तिथे जाऊन ही PDF घेऊन जायचे आणि ID प्रूफ तुमचा कोणताही घेऊन जा. तुम्हाला कोणत्या खोलीमध्ये काय कुठं मतदान जाऊन करायचं आहे ते तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. ही PDF तुमच्या कामाला येईल. वोटर स्लिप कशी डाउनलोड करायची समजली आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.